धाराशिव लोकसभेत पुन्हा एकदा दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात रंगणार लढत। राष्ट्रवादीकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहीर। महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात होती। मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून आता अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धाराशिव लोकसभेची लढत ही रंगतदार होण्याची चिन्ह आहे। महायुतीत अनेक इच्छुक होते, मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देता आला नाही, तर तो आयात उमेदवार देऊन त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे। अर्चना पाटील या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। त्यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या 2 वेळा त्या सदस्य होत्या, त्यासोबतच 1 वेळा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्यासोबतच पारंपरिक विरोधक उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे महाविकास आघाडीकडून असणार आहेत। त्यामुळे आता धाराशिव लोकसभेची लढत ही हाय व्होल्टेज लढत म्हणून राज्यात गाजणार आहे। यात नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला निकालानंतरच कळणार असलं तरी देखील येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये विविध भाषणांमधून मतदारांचं मात्र आता मनोरंजन नक्की होणार आहे, कारण कोणत्याही विकासाच्या मुद्द्याशिवाय ही निवडणूक होणार असल्याची चिन्ह आहेत। पुन्हा घराणेशाही आणि व्यक्तिगत हेवेदावे हेच मुद्दे या निवडणुकीच्या अग्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। काल त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी जरी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार असं म्हटलं असलं तरी दोन्ही बाजूनं त्याच अनुषंगानं निवडणूक लढणं महत्त्वाचं असल्याचं देखील मतदारात बोललं जात आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं की या लढतीमध्ये कोण विजयी होईल? त्यासोबतच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा। तसेच जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।